तुम्ही पण असा घरातल्या घरात श्रीखंड बनवतात काय हो? बघा कसा झाला एकदम दाटसर आणि मऊसूत. तुमका पण बनवूचा? चला सांगते कसं आता. त्यासाठी काय करायचं, आदल्या दिवशी असा ताजा ताजा दही लावून घ्यायचा. इकडे मी पाऊण लिटर दुधाचं दही बनवलं. तयार झालेलं दही काय करायचा, चाळणीवर कपडं टाकून त्यावर टाकून द्यायचा आणि असा ना थोडासा ना ह्या पिऊन घ्यायचा. याच्यावर काहीतरी असं वजन ठेवून 4 ते 5 तासासाठी ह्या ठेवून द्यायचा. 4 ते 5 तास झाले की बघशाल याच्यातला जा पाणी असा ना तर खाली पडलेला असतला आणि ह्याचं ना घट्टसर असं गोळ बनून तयार झालेलो असतो. तो गोळ पुन्हा याच चाळणीत टाकायचा आणि पेल्यानं असा रगडून घ्यायचा. आपण पुरण कसा बनवतो तसाच. यामुळे असा या एकसारखा मिश्रण खाली पडता. आता घ्यायचा मिक्सरचा भांडा, त्यामध्ये घालायची 1 वाटी साखर, वेलची घालायची आणि ह्या सगळा बारीक वाटून घ्यायचा. आता ही तयार झालेली पिठी साखर या मिश्रणामध्ये आधी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये घालायचा केशरचा दूध. आता ह्या पण असा व्यवस्थित मिक्स करून झाला की आपला मऊसूत असा घरच्या घरात श्रीखंड तयार होता. या जर श्रीखंड तुम्ही खाल्लात ना तर तुम्ही बाहेरचा श्रीखंडच खाऊ विसरशाल. मस्त असे बदाम काजूचे तुकडे टाकले की बघा ह्या भारीच लागतला.